नमस्कार मंडळी, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. विभावरी अकॅडमी ऑफ म्युझिक तर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे. जडणघडण हा नवीन पॉडकास्ट आम्ही सुरू करतोय आणि विशेषतः ठाण्यातील ज्या काही व्यक्ती आहेत, गुणवान आहेत, त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्याकडे काय गुण आहेत ते गुण आपल्या समोर मांडून तुमच्यापर्यंत त्यांना पोचवायचं आहे. तर हा एक जडणघडण नावाचा दुवा आम्ही निर्माण करतोय आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आता आजच्या या पहिल्याच भागामध्ये नेहा घागरे नामक एक माझी सखी आहे. सखी आहे म्हणण्यापेक्षा ती माझी शिष्या देखील आहे. माझ्याकडे वर्षानुवर्ष तिने संगीताची साधना केली आणि ते करता करता माझ्या लक्षात आलं की ही नेहा, हिच्याकडे खूप काही गुण आहेत. संगीत हा एक तिच्याकडे असणारा तो गुण आहे की जो तिला वाढवावा असं वाटत होतं. पण ही बोलते सुंदर, ही निवेदन सुंदर करते, ही कविता छान करते. वेळ आली तर ही उत्कृष्टपणे प्रिंटिंग, ग्राफिक वस्तू, ज्याला तुम्ही अल्बम म्हणाल, अशा काही गोष्टी ती इतक्या सुरेख सादर करते ना. आणि एक 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 करता करता ती मला अशी आवडायला लागली, उलगडत जायला लागली. आणि मग माझ्या मनात आलं की अरे, आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण आधी का नाही तुमच्या समोर आणायचं. म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे नेहा घागरे. हॅलो नेहा. थँक्यू बाई. तुम्ही जी इतकी सुंदर माझी ओळख करून दिली त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी थँक्स म्हणेन. आणि त्याच्याही आधी मला माझ्या गुरूंना वंदन करायचं आहे. माझ्या गुरु सौ विभावरीताई बांधावकर या माझ्या जीवनातल्या, मी तर म्हणेन, मुख्य आधार आहेत की जे त्यांनी जी ओळख करून दिलेली आहे त्या सगळ्याचा पाया त्या आहेत असं म्हटलं तरी काहीच त्याच्यामध्ये अतिशयोक्ती वाटणार नाही. तर मी त्यांना आधी मनपूर्वक प्रणाम करते. आणि त्यांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे जडणघडण या पॉडकास्ट या माध्यमातून, त्याच्यासाठी सुद्धा त्यांना खूप शुभेच्छा देते. तर नुकतीच गुरुपौर्णिमा झालेली आहे. गुरुचा आपण मान करतो, गुरुचा सन्मान करतो. पण मी असं म्हणेन की आज मात्र ही गुरुपौर्णिमा काहीतरी आगळीक आहे असं मला वाटतं. कारण माझ्या गुरूंनी त्यांच्या शेजारी मला बसवून हा जो मला मान दिलाय किंवा हा जो सन्मान त्या करताय त्याबद्दल किती आभार मानावेत तेवढे कमीच आहेत असं मला वाटतं. त्यामुळे बाई, जर माझ्याकडनं तुम्ही जो मला विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्या विश्वासास मी किती पात्र ठरेन मला माहित नाही, पण मी माझ्याकडनं नक्कीच खूप प्रयत्न करेन. नक्कीच नेहा, मला खात्री आहे की तू छानपणे सर्वांसमोर सादर होशीलच. आणि नेहा, जसं मी म्हटलं की नेहाची ताकद म्हणजे तिची ती इनर बिल्ट म्हणतो ना आपण, की ती आंतरिक शक्ती जी असते ना, ही खूप महान आहे. अशी ती लहान आहे, दिसते लहान, पण तिचं कार्य खूप महान आहे बरं का. तर ह्या कार्याचा आपण आज जरूर आढावा घेऊया आणि आपल्या ह्या गप्पांच्या ओघात तिला आपण समजून घेऊया. तर नेहा, मला खरोखर तुला काही प्रश्न विचारायला आवडतील. अगदी. आता मी तुला जेव्हा पाहिली तेव्हा तू म्हणजे 30-35 क्रॉस करून गेली होतीस. आणि त्या वयातही तुला असं वाटत होतं की नाही, आपण संगीत करावं, गाणं करावं. आधी थोडंफार तू शिकली होतीस, पण तुला शास्त्रीय संगीतच करायचं होतं. राग म्हणजे काय हे समजून घ्यायचं होतं. राग गायन काय आहे, आलापी काय आहे, विस्तार काय आहे. तर हे आपण पद्धतशीररित्या तालीम आपली चालूच होती. हे करता करता काही वेळेला माझ्या असं लक्षात यायचं की तुझ्याकडे एक काहीतरी वेगळीच शक्ती आहे की तो विचार, तो तुझ्याकडे काय कसा येतो मला कळायचं नाही.
तू म्हणायचीस की तुम्ही बाई पूर्ण राग मला दाखवाल का, तर मला असं वाटायचं ही असं का म्हणते. मग मी तिला खरोखर म्हणजे माझ्या शिष्या या माझ्या मुलीच आहेत, त्याच्यामुळे त्यांचे हट्ट हे मला पुरवायलाच लागतात. तर मी तिला पूर्ण राग मांडून दाखवायची. ती तो इतका छानपणे ग्रहण करायची आणि म्हणजे कानानी ती ग्रहण करायची, मनानी तू ग्रहण करायचीस. आणि तू म्हणायचीस मी पुढल्या वेळेला प्रयत्न करते तुमच्या समोर मांडायचा. आता ही इतकी काही सोपी गोष्ट नसते, कारण तालीम जी असते ना ती 1 to 1 चालू असते. एक आलाप सांगितला की शिष्य तुमचा एक आलाप म्हणतो, तर ह्याच्यातनं होता 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 तो राग समजायला लागतो हळूहळू. बरोबर. पण ही माझ्याकडनं पूर्ण राग गाऊन घ्यायची आणि दुसऱ्या वेळेला ती यायची ना तेव्हा मला काय सोपं वाटलं का हिला. पण ती जी काही तयारी करून यायची, भले ती 10-12 मिनिटं म्हणेल, पण तर परिपूर्ण रूप त्या रागाचा ती मला दाखवायची. आणि ह्याचा मला आश्चर्य वाटायचं, म्हणजे ही कशा तऱ्हेने विचार करते, विचार करायची हिची काय पद्धत आहे, ही मला उत्सुकता वाटायची. मग म्हणजे तिची तन्मयता, तिचा एकाग्रता ऐकताना हे सगळं माझ्या लक्षात यायचं. आणि मग मला असं वाटायचं, मी तिला विचारायची की तू नेहा काही वेगळी साधना करतेस का. तर ती म्हणायची नाही बाई, नाही. म्हटलं मला तुझ्यामध्ये काहीतरी ताकद जाणवते. मग तिने ब्रह्मविद्या असं सांगितलं. तर ब्रह्मविद्येबद्दल नेहा तू काय बोलशील. खूप छान बाई तुम्ही विचारलंय, कारण ब्रह्मविद्या मी खूप वर्षापूर्वी मला कळलं होतं त्याच्याबद्दल. आणि मी जिथे राहते मातृकृपा बिल्डिंग त्याच्या समोरच एक गुरुजी ब्रह्मविद्येचे राहायचे. आणि मी गेले, पण ते म्हणतात ती वेळ यायला लागते की कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी. तर 2-3 महिने मी गेले, ती सुरुवात केली, पण नंतर जमलं नाही. आणि नंतर कोरोनामध्ये नंतर जेव्हा सगळं जग बंद झालं होतं, कुठेही आपल्याला जाता येत नव्हतं, आणि त्यावेळी परत मला ती ब्रह्मविद्या आठवली. आणि त्याच्यानंतर तेव्हा तर ऑनलाईन ब्रह्मविद्येचे क्लासेस होते, आणि मी ते तेव्हा जे ऑनलाईन क्लासेस केले, आणि ते आजही मी आता अगदी खूप कटाक्षाने नियमाने मी ती ब्रह्मविद्या करते. आणि त्याचा परिणाम असा झाला की जे गाताना मला काही महिन्यातच त्याचा फरक जाणवला की श्वसनामध्ये जो एकसंधपणा श्वसनामध्ये आला, आणि तो गाण्यामध्ये सुद्धा त्याचं रिफ्लेक्शन उमटलं. आणि ही साधना मला गाण्यातही कशासाठी, गाण्यातच असं म्हणू नये, एखादी गोष्ट मला मांडताना, तो विचार मांडताना सुद्धा जो एकसूत्रीपणा लागतो, तो जो एकसूत्रीपणा, एकसंधपणा किंवा जे काही असेल ते सगळ्या गोष्टी मला या ब्रह्मविद्येने नंतरच्या मला या दिलेल्या आहेत. आणि तो श्वासाचा अभ्यास, आणि प्रत्येक गोष्ट ही शेवटी श्वासाची जोडली आहे. कारण आपण येताना फक्त एकच खजिना आपल्या बरोबर घेऊन येतो, आणि तो म्हणजे श्वास, आणि तोच आपण परत घेऊन जातो. आणि तो अख्ख्या आपल्या जीवन प्रवासात हा श्वास फक्त आपली सोबत करत असतो. आणि हा श्वासच आपल्याला पूर्ण शक्ती, उर्मी आणि कार्य करण्याची ताकद ही देत असतो. तर या श्वासाची जी साधना आहे ही खूप महत्वाची आहे. आणि ही साधना करत करत तुम्ही गोष्टी त्याला जोडायच्या, इतर गोष्टी, तर तुम्ही अधिक चांगल्या प्रकाराने प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला एक ते सामर्थ्य मिळतं करण्यासाठी, ऊर्जा मिळते, आणि थोडस मग तुम्हाला यश दिसायला लागतं. म्हणजे माणूस जन्मल्यापासून पहिला श्वास तो शेवटचा श्वास, ह्यामध्ये जे काही आयुष्य असतं माणसाचं, ते कसं जगायचं हे त्या व्यक्तीने ठरवायचं असतं. अगदी ते आनंदी करायचं, ते उत्साही करायचं, ते ऊर्जादायक करायचं, ते समाजासाठी वापरायचं, आपल्या कुटुंबांसाठी, आपल्या शेजारी बाजाऱ्यांसाठी वापरायचं. म्हणजे तो आनंद वाटणं हे त्या आयुष्याचं ध्येय असलं ना की खूप छान आयुष्य होऊन जातं. आणि नेहा त्याचं एक छान उदाहरण आहे, कारण ती कधी मला अशी मुरझावलेली मी तिला कधी पाहिली नाही. ती कायम उत्साहाने सळसळत असते, तिच्या डोक्यात काही ना काहीतरी असतं. आज काय करतेस नेहा, तर आज ज्ञानेश्वरी वाचतेय, आज ज्ञानेश्वरीचं काहीतरी मी भाषांतर करायचा प्रयत्न करते. म्हणजे हे तिचं एकूणच सगळं जे तो प्रवास आहे ना,
तो मला खूप लुभावना वाटतो आणि खरंच छान वाटतं. नेहा, मग तू लहानपणापासून अशीच आहेस? हा, हे तुम्ही एक छान प्रश्न विचारला. याच्यात मी सांगेन की माझ्या शिक्षणाची तसं म्हटलं तर त्रिस्थळी यात्रा असते, तसं त्रिस्थळी माझं शिक्षण झालं. पहिलं अगदी प्राथमिक शिक्षण नाशिक, मग पुणे, आणि नंतर मी ठाण्याला आले, तर हैदराबाद, आणि मग मी पुण्याला माझं कॉलेजचं शिक्षण झालं. तर अशी त्रिस्थळी यात्रा किंवा त्रिस्थळी शिक्षणाची यात्रा माझी झाली. आणि त्यात जे मी हुजूरबागेत होते पुण्याला, ती जी शाळा होती त्या शाळेचे संस्कार, मी 7वी ते 10वी हुजूरबागेत होते, पण या 3 ते 4 वर्षाच्या काळामध्ये जे संस्कार झाले ते इतके खोल होते. आणि ते जे मी शिकली आहे तो माझा पाया आहे असं म्हणेन. की कुठल्याही म्हणजे मराठी भाषा जी होती कशी समृद्ध, नंतर कुठलीही भाषा शिकायची कशी नीट नेटकेपणा, हे सगळं त्या शाळेने खरं शिकवलंय. संस्कृती, आणि ती शाळा जी आहे तिचा वारसा सुद्धा खूप मोठा आहे आणि त्या शाळेचे उपकार अनंत आहेत असं मी म्हणेन. आणि मग ठाण्यात तू नंतर आली? ठाण्यात लग्नानंतर मी आल्यानंतर मी पहिल्यांदा इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलाच होता. मग मला जॉब मिळाला. त्या जॉब नंतर 7 वर्ष मी जॉब केला. आणि त्याच्यानंतर मला कुठेतरी खटकत होतं की मला जे सगळं काही करायचंय ते मला या जॉबच्या त्या वेळेच्या बंधनात मला नाही होऊ शकत आहे. कारण मी अशी एकच गोष्ट धरून ठेवणारं मला नाही जमत. म्हणजे मी एकदा एक गोष्ट केली की मी ती करते कम्प्लीट, पण मग परत तिथेच अडकून पडायला मला नाही आवडत. नाविन्याची ओढ. त्याच्यानंतर मग मला असं वाटतं की आपण याला जोड म्हणून मला दुसरं काहीतरी करायला आवडतं, त्याला जोड म्हणून तिसरं. आणि अशा वेळी माझ्याकडे एकाला दुसरं करत करत ती एक साखळी तयार होते आणि तेव्हा मला कुठेतरी सॅटिस्फॅक्शन मिळतं. मला असं वाटतं त्या इलेक्ट्रिकल फील्डमध्ये किंवा रादर इलेक्ट्रॉनिक पण त्याला जोडलं. इलेक्ट्रॉनिक मध्ये माझं काम, माझी जरी डिग्री इलेक्ट्रिकल मध्ये होती तरी माझं इलेक्ट्रॉनिक मध्येच काम होतं. आणि 7 वर्ष नोकरी केल्यानंतर मग मी स्वतःचं जे मी R&D मध्ये करत होते, PCB डिझायनिंग म्हणतात त्याला, तेच नंतर मी स्वतःच सुरू केलं. कारण माझ्या मुलीला मला घडवायचं होतं, हे माझ्या डोक्यात होतं तेव्हा. आणि त्यासाठी लागणारा वेळ तो मला तिला द्यायचा होता, ही माझी पहिली प्रायोरिटी होती. आणि गाणं पण मला शिकायचं होतं, कारण गाण्याचं मला लहानपणी नाही जमलं. पण माझी आजी होती, आईकडनं मला हे आलेलं आहे वारसा. माझी आईची आई ती शास्त्रीय संगीत शिक्षिका होती. पण असं झालं की तिने नाही संस्कार केले तिच्या मुलींवर, आणि नाही त्यामुळे आमच्यापर्यंत ते आले नाही. पण कुठेतरी ते मूळ कुठेतरी होतं. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा आपल्याला हे शिकायचं आहे हे मात्र डोक्यात होतं. आणि सर्च करता 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 इतर म्हणजे बऱ्याच ठिकाणी थोडं शिकत मग मी अशी तुमच्याकडे पोहोचले आणि आजपर्यंत मी तुमच्याच बरोबर आहे. आणि तिथून जो मला एक नुसतं संगीत असं नाही, त्याच्या जोडीला जे काही मला संगीत तर आहे, पण त्याच्यातनं मला आणखी काय जमतंय चांगलं हे तुम्ही जास्त छान सांगितलं. आणि कुठेही असं सांगितलं नाही की अगं हे गाणं फार नाही केलं तरी ते बाजूला ठेव, पण हे तू कर. पण असं न सांगता मला त्याच्या जोडीला मला तुम्ही दुसरं काहीतरी करण्यासाठी, जसं निवेदन आहे, कविता आहे, ते करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि त्यामुळे माझं ती पण एक बाजू हळूहळू तयार होती. म्हणजे संगीत शिकता शिकता तुमचं व्यक्तिमत्व इतकं खुलत जातं ना की अनेक गोष्टी तुम्ही त्याच्यातनं शिकत असता, घडत असता. म्हणजेच ही जडणघडण काही थांबत नसते, ती होतच असते. आणि शेवटी गुरुचं मार्गदर्शन ते का श्रेष्ठ असतं, कारण गुरु आपल्याला घडवत असतो. आपण क्षणोक्षणी घडत असतो. जरी गुरुच्या समोर मी नसले ना तरी ते विचार, तो भाव, तो मनामध्ये असतो आणि तो तुम्हाला कुठेतरी मोठं करत जातो. आणि ती श्रद्धा तुम्हाला खूप काही देऊन जाते. आणि मला असं वाटतं इलेक्ट्रॉनिकचा जो विषय निघाला तर ते आम्ही सूर मास्टर वापरतो. तर त्याचे जे काही पॅनल्स आहेत PCB त्यातले ते तू बनवलेले आहेस. त्याच्यामुळे हे एक संगीत विश्वाला कॉन्ट्रीब्युशनच आहे नेहाकडून असं मी म्हणेन. हरी शर्मा म्हणून आहेत, त्यांची मुलुंडला त्यांची फॅक्टरी आहे.
म्हणजे त्यांचं जे ऑफिस होतं की त्यांनी जे हे सूरमास्टर बनवलं, तर त्यांचे जे त्यातले जे प्रिंटेड सर्किट बोर्ड असतात त्याच्यातले पीसीबी असतात, ते पीसीबी माझ्याकडनं बनले गेले आणि खूप म्हणजे छान वाटतं. आजही तो पीसीबी तिथे तो चालतो आहे आणि बरेच 8-10 वर्ष मी त्यांचं ते पीसीबी डिझायनिंगचं काम केलं. आणि तेव्हा मला काहीच, मी जेव्हा पीसीबी डिझायनिंग करत होते तेव्हा मी शिकत नव्हते गाणं, तेव्हा मला माहित नव्हतं मी काय नक्की करते. आणि जेव्हा नंतर मग मी ते सूरमास्टर वापरायला लागले, तेव्हा आत बसलेला हा जो पीसीबी होता हा तो माझ्याच ऑफिसमध्ये बनला गेला होता. आणि त्यामुळे खूप ते छान फिलिंग यायचं की इथे पण माझं कुठेतरी त्याच्याशी नातं आहे. क्रिएटिव्हिटी आहे शेवटी, ही सगळी सर्जनशीलता आहे, सृजनता आहे. आणि तुझा आणि सृजनतेचा खूप जवळचा संबंध आहे असंच मी म्हणेन की परमेश्वरानेच तुला ती एक देण दिलेली आहे की शोधत राहायचं, नवीन काही मी करू शकते का हे बघत राहायचं. म्हणून नेहाचा अर्थच तो आहे की नाविन्य शोधत राहणे असं म्हटलं जातं. तर मला असं म्हणायचं की तुला वाचनाची पण भरपूर आवड आहे. हो बाई. तर तू काय वाचत असतेस साधारणपणे? साधारणपणे म्हणजे मला चरित्र वाचायला खूपच आवडतात, कारण त्यात वीणा गवाणकर या माझ्या अत्यंत आवडत्या लेखिका आहेत. आणि इतकं मला छान वाटेल की पर्यावरण दक्षता मंडळमध्ये वीणा गवाणकर वीणाताईंना बोलवलं होतं आणि त्यांची मुलाखत घेण्याचं भाग्य पण मला लाभलं. इतक्या आवडत्या लेखिकेच्या बरोबर मी एक रात्र सुद्धा घालवली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना, आदल्या दिवशी त्यांना भेटून त्यांच्याकडनं समजून घेतलं त्यांचा जीवन प्रवास आणि दुसऱ्या दिवशी त्यांची मुलाखत पण घेण्याचा योग आला. आणि त्यामुळे वीणा गवाणकर या आहेत, पण त्या जोडीला ऐतिहासिक सगळी पुस्तकं, त्याच्याच बरोबर राजकारणाचं पण थोडंफार आणि काही संत साहित्य पण मला खूपच वाचायला आवडतं. त्यामुळे लायब्ररीत पण माझी 4 प्रकारची पुस्तकं असतात. मी एकाच वेळी 4 पुस्तकं आणते आणि ते 4 विषयातली पुस्तकं मी आलटून पलटून वाचत असते. नेहाने जसं सांगितलं की वीणाताई गवाणकर यांचं एक होता कारवर, हे पुस्तक जरूर प्रत्येकाने वाचावं की काय ज्ञानबोधच आहे मी तर तो म्हणेन. आणि खरोखर खूप सुंदर आहे. अवघा देहाची वृक्ष झाला, त्यांचं अप्रतिम आताचं पुस्तक आहे. खूप खूप सुंदर त्यांचं लिखाण आणि सगळेच. आणि माझ्या असं लक्षात येतं की नेहा तू ठाण्याच्या तर अगदी तलावपळीच्या जंक्शन वरती राहत होतीस, म्हणजे आहे तुझं घर, आजही आहे. एवढ्या भरगच्च भरवस्तीत भर गर्दीत तू राहत होतीस आणि मग अचानक तुला वैराग्य आलं असं मी म्हणणार नाही, पण तू तिथून वळलीस आणि तू एकदम मुरबाडला गेलीस. मुरबाडला एक छोटेखानी घर बांधलंस की म्हणजे बरं का तिकडे सगळं जंगल बिंगल खूप आहे आणि असे दिवसा साप वगैरे निघतात आणि आमची सखी घाबरत नाही. पण तिने तो निर्णय घेतला. तिने घरच्यांनाही विचारलं, तिचे सासरेही आज 93-95 वर्षाचे आहेत आणि अतिशय निरोगी सुदृढ असं त्यांचं वार्धक्य चालू आहे. एकही गोळी नाही आहे त्यांना, कारण मी भेटलेली आहे. आणि अशा त्या सासरेबुवांना आणि मिस्टरांना घेऊन, म्हणजे मुलीचं शिक्षण तर पूर्ण झालं, ती सेटल झाली US मध्ये. मग आता काय करायचं, आता मला माझं आयुष्य जगायचंय असं म्हणून तू मामनोलीला तू गेलीस. पण ह्याच्या मागची कथा काय आहे? मामनोलीला तू पोचलीस कशी? त्याचं असं आहे की मला विलेज लाईफ खूप आवडतं. एक तर निसर्गाची खूप आवड आहे. कधी पण ती निसर्गातली शांती किंवा तो एक पक्ष्यांचा किलबिलाट हा मला नेहमीच आकर्षून घेतो. त्यामुळे जेव्हा मी ठाण्यात होते तेव्हा सुद्धा सारखं माझा कल हा येऊरच्या डोंगरावर जाण्याकडे असायचा. कोणी माझ्यासोबत असो किंवा नसो, पण मी आपली येऊरच्या डोंगरावर जायची, थोड्या वेळ तिथे घालवायची. तर ही जी एक ओढ होती ती एक रक्तातच होती. आणि विलेज लाईफ, ती छोटी घरं, ही मला नेहमी मोह पाडायची. आणि म्हणतात तसं मनी वसे ते स्वप्नी दिसे. तर स्वप्नी दिसेपेक्षा मी म्हणेन ते सत्यात उतरून ते जणू काही स्वप्नच माझं पूर्ण झालं याच्या रूपाने. आणि ते आपसुकच होत असतं. जे तुमच्या मनात, अंतर्मनात किंवा अंतःकरणात एखादी गोष्ट जेव्हा रुजते तेव्हा ती कशी ती साकार होते, सत्यात उतरते हे आपल्यालाही कळत नाही. अगदी
अगदी माझ्या नकळत आणि अगदी सहजपणे या गोष्टी झाल्या, कारण ती साकार होण्याचं काम हे मी नाही केलं, तर हे आपोआप ते कुठल्या तरी या बाजूच्या शक्तीने, त्या निसर्गानेच मी म्हणेन ते माझ्याकडनं घडवून आणलं आणि सहजगत्या तशी तशी मला लोक मिळत गेली आणि तसं तसं सगळं घडत गेलं आणि जसं मला जमेल तसं ते मी घर बांधलं आणि ते सुद्धा खूप मला जसं हवं तसंच फायनली सगळं झालं. आणि आता जेव्हा मी सकाळी उठते तेव्हा तो जो निसर्ग जे मला 8 दिवसांनी मला जायला लागायचं, तो मला आता प्रत्येक क्षणी मला तो बघायला मिळतो. म्हणजे पर्यावरणाचं प्रेम हे तुला तिथे घेऊन गेलं. अगदी हेच मी म्हणेन की पर्यावरणाचं आधी 2015 पासून मी आता पर्यावरण दक्षता मंडळ बरोबर काम करते. ते सुद्धा असंच घडलं की त्यांचा एक कॅम्प होता बर्ड वॉचिंगचा आणि पक्षी निरीक्षणाचा, तेव्हा मी तिथे जॉईन झाले. तोपर्यंत एक निरीक्षण म्हणजे आपण म्हणतो ती झाडं बघायची, पक्षी बघायचे, पाणी बघायचं, अगदी कोरडं निरीक्षण. त्याच्यामध्ये अभ्यासाची जोड काही नव्हती मला त्याच्या मागे. पण जेव्हा मी या संस्थेत आले, हे आता इकडे बघते मी, कारण या संस्थेमध्ये अशा वस्तू पण बनतात ते मी सांगित. तर या संस्थेत आल्यानंतर या निरीक्षणाला एक अभ्यासाची जोड लागली. संस्थेचं नाव पर्यावरण दक्षता मंडळ. ठाण्यात गेले 25 वर्ष पर्यावरण जागृतीचं काम करते. तर तुम्ही हे पर्यावरणाचं प्रेम जे म्हणताय ते या संस्थेने मला लावलेलं आहे. आणि आधी फक्त निरीक्षण, आधी त्यांच्या बरोबर केलेली भटकंती, मग याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की पण मग याची पुढची पायरी म्हणजे काय, तर आपण आता याच्यासाठी काय करू शकतो. आपल्याला आवडतो, आपण आनंद घेतो, पण आता याच्या पुढची म्हणजे मला काही करता येईल का. तर याच्या दृष्टीने जी मी शोध घ्यायचा प्रयत्न केला. तिथल्या मॅडम सर यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं आणि मग नंतर सर आहेत, वालावलकर सर आहेत, संगीता मॅडम आहेत, तर या दोघांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं की तुला काय येतं. म्हटलं मला लिहिता येतं आणि थोडंफार बोलता येतं. तर मग तू शाळा, आमच्या पर्यावरण शाळा हा उपक्रम चालतो ठाण्यामध्ये, तर तू त्याला तू बघू शकतेस किंवा आधी जे कोणी आता ज्या शिक्षिका आहेत शिकवू शकते. आणि मग हळूहळू माझी तिथे सुरुवात झाली एक शिक्षिका म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मग मी मामणोली, मुरबाड परिसरातल्या मामणोली येथे ज्या ग्रामीण पर्यावरण शाळा असतात तिथे म्हटलं तिथे त्यांना कोणीतरी असं शिकवणारं हवं होतं. मग मी तिथे जायला लागले आठवड्यातून एकदा. पण आधी मुळातच निसर्गाची आवड, विलेज लाईफ अतिशय आवडतं आणि ते मला इतकं छान वाटायचं तिथे गेल्यानंतर की जणू काही त्या घरामध्ये, त्या आदिवासी पाड्यामध्ये अगदी मी पूर्ण त्याच्यात हरकून जायची, अगदी हरवून जायची. आणि मग असं करता करता बरोबर मला तो माझ्या घराचा शोध लागला. आणि त्यातनं ती तो म्हणतो ते असं की तो पाया रचला गेला की मला ती घर बांधायची जी एक उर्मी आली की आपण आता घर बांधूया ही कल्पना सुचली. त्याचा तो पाया होता की मी तिकडे जायला लागले. तो परिसर माझ्या परिचयाचा झाला. आणि मग एक भीती असते ना आपल्याला की आपण कुठे येऊन जंगलात आहोत, आपली वाट चुकेल का, आपल्याला काही मिळेल का, परतीचा रस्ता, कारण आपण शहरात इतके सेक्युअर असतो तसं 24 तास लाईट तर तिकडे ती सेक्युरिटी वगैरे आपल्याला थोडस आपल्याला भीती वाटते. पण हळूहळू बरोबर मी सरावले या सर्व गोष्टींना आणि त्यामुळे मला तिकडे आता ऍडजस्ट होणं काहीच अवघड गेलं नाही. मी सहजपणे तिकडे रमून गेली. ठाण्याच्या झगमगाटातून तिथे मामणोलीला जाऊन जिथे 5:30-6 वाजता तुम्ही डोळ्यात बोट घातलं तरी तुम्हाला कळणार नाही, दिसणार नाही, इतका ठार अंधार असतो. आणि अंधार आहे तिथे, श्वापदा आली तिथे, प्राणी आले तिथे, सगळं आलं. पण नेहा इतकी निर्भीड, तिला भीती हा शब्दच तिच्या डिक्शनरीत नाहीये मला चटतं. आणि एकदा घेतला वसाना की तो पुरा करायचा हे तिचं एक असतं. त्याच्यामुळे खरंच कौतुक आहे नेहाचं की त्या अशा त्या ग्रामीण भागात तू इतक्या आनंदाने राहतेस आणि तो आनंद तुझ्या चेहऱ्यावर ओसंडताना दिसतं. त्या आदिवासींबद्दल बोलताना तुझा गळा भरून आला होता की म्हणजे ती एक ती कणव असणं, माणुसकी असणं, ती माणसाकडे फार महत्वाची आहे. कारण आपण फक्त शहरी वातावरण आपण जगतो आणि क्रीम लाईफच आपण जगतो आणि तिथपर्यंत आपण कधी पोहोचत पण नाही का, त्यांचा विचार पण आपण कधी करत नाही. तर प्रत्यक्षात जाऊन ही तिथे शिकवते, ही त्यांच्यात वावरते. मी तर असं माझ्या लक्षात आलं की तिथल्या काही महिला वर्ग आहे
शिक्षित नाहीच, शिक्षण नाही, पोटापाण्याला काय करायचं, तर ही नेहा आपल्या खर्चाने त्यांना शिवणकाम शिकवायची, त्यांना तरबेज करायची आणि मग त्या अजून काही 10 जणींना शिकवतील अशी तिने चेन निर्माण केली. हो, असं त्याच्यासाठी मी आवाहन केलं होतं की घरी ब्लाऊज पीस वगैरे कोणाकडे असतील तर ते बाईंनीच मला एक पेटी भरून दिले ब्लाऊज, आणि आता खूप सुंदर पिशव्या शिवलेल्या आहेत आणि माझा प्रयत्न चालू आहे की त्या जास्तीत जास्त त्या विकल्या गेल्या की यांना चांगलं काम मिळेल. त्या बचत गट तयार करून मग त्यांना शिवणयंत्र द्यायची आणि त्याच्या जोडीला हे करवंट्याच्या ज्या वस्तू बनवण्याचं आहे प्रशिक्षण ते त्यांना देऊन, हे जरा इनोव्हेटिव्ह आहे, कल्पकता आहे आणि इको फ्रेंडली आहे, हँडमेड आहे. तर हे सगळं आम्ही आता करतोय की सुरेख आहे होतो त्यांना शिकवायचं करवंटी आणि त्यातनं काही त्यांना रोजगार मिळेल याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. त्याच्यावर ते वारली पेंटिंग वगैरे. हो, हे माझ्याकडे 2 मुलं 9वीतली येतात शिकायला, तर त्या मुलांनी हे केलेलं आहे. त्यांनी पण आता हे ट्रेनिंग घेतलंय आणि ते अतिशय सुंदर करतात. तर असं करून त्यांना अशा पद्धतीने काही रोजगार मिळावा असं आमचा प्रयत्न चालू आहे. हा पेन स्टँड तर अशा अनेक गोड दिसतोय गोष्टी आणि हे मधला जो भाग आहे ना हा पण काहीतरी शहाळाच येते, शहाळाचा तो तुकडा आहे म्हणजे इतकं नैसर्गिक 100% इको फ्रेंडली हँडमेड. फारच सुरेख, फार अशा अनेक वस्तू याच्यापासून बनतात आणि असं त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळेल अशा दृष्टीने पण आमचा प्रयत्न चालू आहे. खूप छान. त्याचबरोबरीला शिवणकाम वगैरे असं. नाही, खूपच हे इतकं तुझं मोठं कार्य आहे ना आणि एक समाधान देणारं आहे. अगदी की आपण म्हणतो ना की आयुष्याचं चीज झालं तर तसं तू त्या सार्थक करतेस तुझं आयुष्य. आणि ह्याच्यातनं खूप लोकांना ऊर्जा मिळते, मोटिवेशन मिळतं की आपणही काहीतरी थोडंसं हटके जाऊन करू शकतो. आणि खरोखर नेहाला हॅट्स ऑफ आहेत की ती प्रेरणा स्त्रोत आहे की एखाद्या गोष्टीमध्ये जर झोकून द्यायचं असेल तर आपण शोधून काढायचं आणि आपण त्यात झोकून द्यायचं. तर अशी ही खूप छान घडलेली माझी सखी, माझी शिष्या, माझी मैत्रीण, असं खूप खूप काही सांगता येईल नेहाबद्दल. नेहा, तर बाई पण तुमच्याबद्दल पण मला सांगावं असं वाटतंय की बाईंची खासियत अशी आहे की त्या तुम्हाला तू हे करू नको, तुला हे चांगलं येत नाही असं कधीच सांगत नाही, पण तुला काय चांगलं येतं हे नेहमी त्या सांगतात. म्हणजे आपण ओळखून द्यायचं की आपण याच्यापेक्षा जे त्या सांगतायत की तुला हे चांगलं जमतं म्हणजे आपल्याला तिकडे फोकस करणं गरजेचं आहे. पण त्या असं कधीही म्हणणार नाही की ही गोष्ट नको करू, पण तू काय कर हे सांगणं, ही इतकी मोठी पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये आहे. आणि हाच मी तर म्हणते हाच माझा प्रेरणा स्त्रोत आहे. आणि मी गेले 12-15 वर्ष त्यांच्या सहवासात आहे आणि ज्या नंतरच्या गोष्टी घडल्यात त्याची जी ऊर्जा आहे मी त्यांच्याकडनंच घेतलेली आहे असं मला 100% त्यांना सांगावं असं वाटतं. खूप छान वाटलं मला ऐकायला खरोखर नेहा. आणि तुझा प्रवास असा चालू राहू दे. खूप खूप शुभेच्छा आणि तुझं आयुष्य छान निरोगी, आनंदी, निरामय राहू दे. आणि परमेश्वराकडे हीच प्रार्थना. तर असेच आम्ही नवीन नवीन शोध घेऊ, प्रतिशोध घेऊ की जी आपल्याकडे माणकं, रत्न, हिरे जी काही आहेत ती तुमच्या समोर येतील आणि त्यांचं काय आहे ना ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढल्या पॉडकास्टची आपण वाट बघू.